रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीनाथ हा नभी उगवला, राजपथी जणू दीपची गमला, राजपथी जणू दीपची गमला, रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीनाथ हा। नवयुवतीच्या निटिला समकिती, नवयुवतीच्या निटिला समकिती, विमल दिसे हा ग्रहगण भोवती, विमल दिसे हा ग्रहगण भोवती, शुभ्र किरण घनती मिरी पडती, शुभ्र किरण घनती मिरी पडती, पंखी जेवी पयाच्या धारा, पंखी जेवी पयाच्या धारा, रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीनाथ हा। रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीनाथ हा नभी उगवला। रजनीनाथ रजनीनाथ हा नभी उगवला। नवयुवतीच्या निटिला समकिती, नवयुवतीच्या निटिला समकिती, नवयुवतीच्या निटिला समकिती, निटिला सम नवयुवतीच्या निटिला समकिती,
समकिती नवयुवतीच्या निटिला समकिती नवयुवतीच्या निटिला समकिती विमल दिसे हा ग्रहगण भोवती विमल दिसे हा ग्रहगण भोवती विमल दिसे हा विमल दिसे हा ग्रहगण भोवती शुभ्र किरण गणती मिरी पडती शुभ्र किरण गणती मिरी पडती पंकी जेवी पयाच्या धारा पंकी जेवी पयाच्या धारा पंकी जेवी पयाच्या धारा रजनीनाथ हा नभी उगवला रजनीनाथ हा नभी उगवला राजपती जणू दीपची गमला राजपती जणू दीपची गमला रजनीनाथ हा नभी उगवला रजनीनाथ हा रजनीनाथ हा रजनीनाथ हा नभी उगवला जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रकाशित गंधर्वगानच्या दुसऱ्या पर्वाच्या दुसऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पहिल्या भागात आपण छोटा गंधर्वांपासून सुरुवात केली. ह्या भागात सुद्धा आपण छोटा गंधर्वांच्याच गाण्याच्या पैलूंचं काही विश्लेषण करतोय. आणि ह्या भागात मंडळी आपण छोटा गंधर्वांचं थोडंसं शास्त्रीय संगीत, त्यांचं शास्त्रीय संगीताचं असलेलं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याच्यानंतर त्यांचं अभंग म्हणजे त्यांचं भावपूर्ण असं जे गाणं अभंगात होतं त्या अभंगांचं आपण विश्लेषण करूया. आणि याच्यानंतरच्या भागात आपण छोटा गंधर्वांनी केलेल्या पारंपरिक नाटकातल्या आणि नवीन नाटकातल्या भूमिकांचं हे करून, म्हणजे मी सांगून का ठेवतो की आपल्याला जरा थोडंसं पुढे काय असं पण वाटत राहील ना, त्याची जरा उत्सुकता थोडीशी ताणायला हवी. म्हणून आनंदाचा छोटा गंधर्व असं म्हणायचे की मी फार भाग्यवान होतो, कारण का जसे संगीतात 7 सूर असतात तसे त्यांना 7 गुरु मिळाले. आणि अत्यंत लहानपणापासून त्यांचं शास्त्रीय संगीताची तालीम तसंच नाट्यसंगीताची तालीम सुद्धा सुरू झाली होती. नरहरबुवा पाटणकर, गणेशबुवा पाध्ये, बळवंतराव गोवित्रीकर, त्याच्यानंतर दत्तूबुवा बागलकोटकर, नंतर उस्ताद सेंदेखां, उस्ताद बुर्जी खां आणि सवाई गंधर्व असे त्यांचे 7 गुरु. आणि ह्या 7 गुरूंकडनं छोटा गंधर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतलं. म्हणजे एकांकडनं जे घेतलं तसं दुसऱ्याकडनं तसं नाही घेतलं त्यांनी. आणि त्यामुळे त्यांचं शास्त्रीय संगीताचं व्यासंग, अभ्यास, रागांची माहिती, बंदिशी हा प्रचंड होता. हो, म्हणजे ह्या सगळ्या गुरूंकडनं त्यांचं असं ते ऑलराऊंड आपण म्हणतो तसं शिक्षण झालं. ते जेव्हा लहान होते तर त्यावेळी थोडंसं शास्त्रीय संगीत पण ते नाटकात कसं गायचं, कारण त्यांनी लहान असतानाच नाटकात काम करण्यापासून सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर ते सांगायचे की वेगवेगळ्या गुरूंकडनं मला वेगवेगळ्या संगीताचे आस्पेक्ट्स मिळाले. आणि म्हणूनच मंडळी आपण जसं पहिल्या भागात बघितलं की आनंददादाने आपल्याला सांगितलं की छोटा गंधर्व एक रागाची फ्रेज किंवा एक सूर पुढे नेत, लोकांना बरोबर नेत, हे मला वाटतं त्यांच्या शास्त्रीय संगीताचा हा प्रचंड जो गाढा अभ्यास होता ह्याच्यावरच होतं. म्हणजे रजनीनाथाचा एक किस्सा मला आठवतो, त्यांनी सांगितलं होतं एकदा की बालगंधर्वांचं कुठचंतरी नाटक बघताना गंधर्वांचा आवाज जरा त्या दिवशी लागत नव्हता, म्हणून जनरली खर्जाचा रियाज किंवा खर्ज आपण जर लावला तर आवाज पटकन सुटतो. म्हणून बालगंधर्वांनी नाटक चालू असताना त्या गाण्यामध्ये पटकन खर्ज लावून स्वतःचा आवाज थोडासा मोकळा केला आणि मग गायला लागले. पण छोटा गंधर्वांनी ही गोष्ट इतकी छान हेरली की रजनीनाथच तिथे दरबारी कानाडासारखा असा प्रगल्भ राग आहे
त्या रागात ते नाटकामध्ये खर्ज लावायचे. म्हणजे जसं ज्या काळामध्ये संगीत नाटक किंवा नाट्यसंगीत गाणं म्हणजे आवाज फेकणं खूप असं चांगलं उत्तम मानलं जायचं की ज्याला आवाज उत्तम फेकता येतो तो उत्तम नाट्यसंगीतकार. अशा वेळेला छोटा गंधर्वांचा दृष्टिपणा असा होता की त्यांनी खर्जापर्यंत खाली लोकांना ऐकवून हे शास्त्रीय संगीताचाच प्रसार केल्यासारखं आहे. खर्जाला टाळी मिळायची त्या दरवेळी. बरोबर. आनंद दादा, त्यांच्या एकंदर रागांच्या व्यासंगाबद्दल आणि त्यांनी काही जे नवीन राग निर्माण केले होते किंवा त्यांनी कर्नाटक संगीतातनं सुद्धा बरेच राग इथे सादर करायचे, त्यांच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. बरेच राग त्यांनी तयार केले, त्यापैकी एक म्हणजे गुणिकंस. तो खूप प्रसिद्ध आहे त्यांनी तयार केलेला म्हणून. गुणी कंस किंवा गुणी कोश म्हणायचे ते त्याला, कारण त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ते कंस हे मी मानत नाही. बरोबर. मालकंस सुद्धा मालवीय कोश असा त्याचा अर्थ आहे. गुणी कंस किंवा गुणी कोश हा राग त्यांना कसा सुचला त्याची पण एक रंजक कथा आहे. छोटा गंधर्व हे मास्टर दीनानाथांना गुरुस्थानी मानायचे. त्यांच्या एका नाटकाच्या प्रयोगाला ते गेले होते, रणदुंदुबी नाटक, आणि त्यातलं दिव्य स्वातंत्र्य रवी हे गाणं. पण गाणं हे तर आनंदाचा मालकंस मधलं आहे. तर त्यातल्या अंतऱ्यामधल्या एका पर्टिक्युलर जागेवरनं त्यांना तो राग सुचला असं ते सांगायचं. शौर्य सागर लहरी गगन मंडल महा भेदिता कवण द्या, असं म्हणलं त्यांनी दीनानाथांनी, म्हणजे 2-3 वेळा. भेदिता कवण द्या, भेदिता कवण द्या. क्या बात है. वाह वाह वाह. तर अशी जागा दीनानाथांनी घेतली आणि त्याच्यावरनं मग त्यांनी हा राग त्यांना सुचला छोट्या गंधर्वांना. आणि स्केल वाईज जर आपण म्हणलं का रागाचं जे स्केल आहे तर ते चारुकेशी जो राग आहे साऊथ इंडियन, तर त्याच्याशी हे स्केल मिळतं जुळतं आहे. म्हणजे सारे गम पधनी सा नि ध प म ग रे सा. बरोबर. म्हणजे थाट म्हटला जर आपण तो चारुकेशी थाट जसा कर्नाटक तसा. पण छोटा गंधर्व काय सांगायचं की ह्याचं चलन वेगळं आहे. तिकडे साऊथ इंडियन राग जे असतात ते संपूर्ण असतात, म्हणजे ते थाटाप्रमाणे म्हणतात. बरोबर. याचं चलन थोडस वक्र चलन आहे, म्हणजे साग मध नि सा नि ध म प ग म रे सा. अशा तऱ्हेचं ते चलन आहे. तर त्यांची ती अकबर के दरबार. पण आनंद, त्यांनी बऱ्याच बंदिशींची रचना गुणरंग या नावाने केली, म्हणून त्यांनी हा गुणकंस असं नाव ठेवलं असेल का? असं त्यांनी म्हणलेलं नाहीये, पण माहिती नाही. तर अकबर के दरबार ही झपतालातली त्यांची फेमस आहेच, पण आता मी त्याचं जे द्रुत आहे त्याची थोडीशी झलक दाखवणार आहे. त्याचे शब्दही ते थोडेसे अध्यात्मातले होते, तर त्याच्यामुळे याचे शब्दही त्यांनी बांधलेले आहेत. सोहम हंस ही जाने, कबहून जाने रे बगवा. म्हणजे मी कोण आहे ते हंसालाच माहिती असतं, बघायला ते काय माहिती. आणि कोहम कूक मधुर पिक जाने, म्हणजे कोकिळेला माहिती असतं कुहू 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 हे कसं करायचं. कैसे पहचाने कगवा, कावळ्याला ते काय माहिती. तर ते असा ते छान शब्द आहेत. तर छोटी एक झलक. जरूर. सोहम हंस ही जाने, सोहम हंस ही जाने, कबहू न जाने रे भगवा, कबहू न जाने रे भगवा. सोहम हंस ही जाने.
सोहम हौसे जाने कोहम कूक मधुर पिक जाने कोहम कूक मधुर पिक जाने कैसे पहचाने कगवा कैसे पहचाने कगवा कैसे पहचाने कगवा सोहम हौसे जाने सोहम हौसे जाने कबहु न जाने रे भगवा सोहम हौसे जाने सोहम हौसे जाने। क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आनंदाचा छोटा गंधर्व एका मुलाखतीत म्हटले होते की राग निर्माण तर केला पण बंदिशी कोण करणार त्याच्यात. म्हणजे बरोबर, म्हणजे ते राग जो त्यांनी स्वतः निर्माण केला त्याच्यात बंदिशी पण मलाच करायला पाहिजे असं त्यांनी एकदा म्हटलं होतं. कारण त्यांच्यावर सुद्धा पारंपरिक संगीतकारांप्रमाणे बंदिश म्हणजे नाट्यसंगीत जरी करायची वेळ आली तरी सुद्धा ती पारंपरिक बंदिशीवरनं आलं पाहिजे. हा संस्कार इतका घट्ट असणार की त्यांनी नंतर ही जेव्हा चाल संगीत सुवर्णतुलामध्ये वापरली म्हणजे ह्या बंदिशीचे, तेव्हा त्यांनी स्वतःच्याच बंदिशीचा आधार घेतला होता. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी आपलं सुवर्णतुलाला चाली द्यायच्यात म्हणून काहीतरी नवीन, ते मुलाखतीत एकदा असं म्हणाले होते की असं काहीतरी नवीन कंपोज करून गाणी करायची पद्धत तेव्हा नव्हती. तेव्हा शास्त्रीय बंदिशीवरनच नाट्यसंगीत करायची पद्धत, त्यामुळे नाट्यसंगीत सुद्धा त्यांनी स्वतःच्याच बंदिशीवरनं केलं. हा पण एक त्यांनी म्हणजे परंपराच त्यांनी पुढे नेल्यासारखं आहे. शिवाय त्यांचं जोड रागावर पण आनंदाचा खूप प्रभुत्व होतं. म्हणजे त्यांनी त्यावेळेला बसंती कौश, नंतर नंद बसंत, बसंती शंकरा आणि नंदकिशोर अशा सारख्या हे जोड राग ते गायचे. तर त्या जोड रागांबद्दल तू काय सांगशील? जोड रागांपैकी खूप जोड राग ते गायचे आणि त्यांचं जोड रागांवर विशेष प्रेम होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि अतिशय एक्सपर्ट रीतीने ते सादर करायचे. म्हणजे जोड रागात महत्वाचं काय असतं की ज्या जागा असतात एका रागातून दुसऱ्या रागामध्ये जायच्या, बरोबर, तर त्या बरोबर हेरून आणि रंजक रीतीने एका रागातून दुसऱ्या रागात जाता आलं पाहिजे. आपला एकच राग गायलाय, मग खूप वेळ आपला परत तो दुसरा राग गायलाय, असं जोड रागाचं स्वरूप असू शकतं. भीमसेनजी पण ते म्हणायचे की जोड राग गाताना अर्धा तास एक राग गायचा आणि मग कंटाळा आला म्हणून दुसरा गायचा, असं होऊ नये. एका रागातून दुसऱ्या रागात सारखं गेलं पाहिजे, चेंज दिसला पाहिजे. तर छोटा गंधर्वांच्या सादरीकरणात तसंच होतं. आणि बसंत बहार हा आपण नेहमी ऐकतो, पण बसंती कंस नावाचा राग ते म्हणायचे की तो थोडासा ट्रिकी आहे, बसंत आणि मालकंस. तर त्याच्यात खूप सूर नाही आहेत की ज्याच्यातनं एकातून दुसऱ्या रागात जाता येतं, पण मध्यम दैवत षड्जता असतो प्रत्येक रागात, परंतु मध्यम आणि दैवत याचा वापर करून, कोमल दैवत याचा वापर करून ते खूप लीलया फिरायचे दोन्ही रागांच्या मध्ये. तर थोडीशी सुरावट पहिल्यांदा सांगतो. बसंत आणि बसंत मध्ये पण शुद्ध मध्यम वापरतो आपण. क्या बात आहे. तसंच कोमल दैवत वापरून क्या बात आहे. तर असं त्या जागा वापरून
खूप चांगल्या प्रकारे शिफ्ट करता येतं. क्या बात आहे. तर त्यांची द्रुत एक तालातली एक बंदिश आहे, जरूर. ती छोटीशी झलक. ऋतु बसंत आई आली रे प्यार रे, ऋतु बसंत आई आली रे प्यार, ऋतु बसंत आई आली रे प्यारे प्यारे, अलबेले फूल खिली डाली डाली, फूल खिली डाली डाली, बगिया बन राई, ऋतु बसंत आई आली रे प्यारे, ऋतु बसंत ऋतु बसंत आई आली रे. ऋतु बसंत आई आली रे. फुलरिया नाही फुलत, फुलरिया नाही फुलत, फुलरिया नाही फुलत, गुणरंग रस नाही पावत, गुणरंग रस नाही पावत, गुंज गुंज भवर करत, गुंज गुंज भवर करत, कलिया मुस्काई, ऋतु बसंत आई आली रे प्यारे, ऋतु बसंत आई आली रे, आई आली रे, आली आई रे. क्या बात आहे. वा 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 वा. आनंद आता म्हणजे ही बंदिश आणि याच्या एस्पेशली आधीची बंदिश बघितल्यानंतर लक्षात येतं की त्यांच्या ह्या शास्त्रीय संगीताच्या स्वतः तयार केलेल्या बंदिशींना एक आध्यात्मिक किनार पण आहे. म्हणजे पहिलं आता जे सगळे सोहम जे शब्द आहेत त्या बगळ्याच्या संदर्भातले आणि हंसाच्या संदर्भातले, तर छोटा गंधर्वांनी अभंग सुद्धा स्वतः लिहिले सुद्धा काही आणि त्यांना चाली पण दिल्या. तर मला असं वाटतं आज आपल्या बरोबर ऑर्गनवर राजू काका परांजपे आहेत. राजू काका, तुम्हाला छोटा गंधर्वांचा प्रत्यक्ष सहवास अनेक वर्ष लाभला होता. तर मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं छोटा गंधर्वांच्या आणि त्यांच्या ह्या आध्यात्मिक बाजूबद्दल आणि अभंगांच्या बद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना. काय सांगतो. ते खूप आध्यात्मिक होते. नॉर्मली त्यांच्याकडे नवरात्रामध्ये देवीचा यज्ञ असायचा आणि शंकर भक्त बेसिकली होते. त्यामुळे सोमवारी किंवा अशावारी ते मुद्दामून भजन किंवा अभंग जास्ती गात असत. बरं. आणि क्लासिकल शिकवताना नॉर्मली समोर कोणी जर असं ऐकायला चांगले लोक आले, म्हणजे मला आठवते त्यांच्या आयुष्यातला शेवटचा कार्यक्रम हा मिरजेला देवीच्या देवळात झाला होता नवरात्रामध्ये. आणि काणेबुवा, म्हैसकर बुवा असे सगळे संगीतातले लोक समोर आल्यानंतर आधी त्यांनी मला काही वेगळंच गाणारे म्हणून सांगितलं होतं आणि स्टेजवर जाताना जे काय
खूप अवघड होतं त्यांच्याबरोबर साथ करणं. कारण आता आपण बघितलं या बंदिशीमध्ये कुठून कुठे चेंज होईल याला काही नाहीच. आणि आधी सांगायचं एक आणि आयत्या वेळेला काहीही गायला सुरुवात करायची. खूप काळजीपूर्वकच वाजवायला लागायचं. म्हणजे असं जरा वाजवलंय असं कधीच झालं नाही त्यांच्या बाबतीमध्ये. तर त्यामुळे आधी ते पहिल्यांदा बंदिशी करत होते, त्या सगळ्या बंदिशी आपण मगाशी म्हटलं गुणरंग नावाने त्यांनी केल्या. त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला एवढा अहंकार पाहिजे कशाला. त्यामुळे मग त्यांनी सर्व बंदिशींमधलं स्वतःचं नाव पण काढून टाकलं. नंतरच्या काळात ज्या काही बंदिशी त्यांनी केल्या त्याच्यात नाव घातलंच नाही. पण एवढंच नाही तर सुरुवातीच्या बंदिशींमध्ये जिथे जिथे त्यांचं नाव होतं ते पण त्यांनी काढून टाकून त्याच्याऐवजी ते वेगळ्या नावाने किंवा काही शब्द चेंज करून गुणरंग हे नाव त्यांनी काढून टाकलं होतं पुढे. अशा याच्यात गात असत. तो पुण्याला भवानी पेठेमध्ये जे भवानीचं देऊळ आहे तिथे अनेक वर्ष किंवा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी तिथे त्यांचे रेग्युलर ठरलेल्या तारखा असायच्या आणि तिथे ते दरवर्षी जाऊन गात असत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पारंपरिक अभंग एक बालगंधर्वांचे 2-4 सोडले तर कुठलेच गायले नाहीत. अच्छा. त्यांनी स्वतः सगळ्या चाली करत असत. ते काही चाली तर अशा आहेत की त्यांनी 1-2दा 3दा ते म्हटलं आणि परत कुठे नाहीच. म्हणजे प्रत्येक वर्षी ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्याच्यासाठी ते आधी तयारी करायचंय. त्याच्यासाठी अभंग निवडायचे वेगळे. म्हणजे भवानीच्या देवळामध्ये बरेचसे असे आई माता असे अभंग असायचे. ज्ञानेश्वरांच्या याच्यात ज्ञानेश्वरांचे अभंग असायचे. आणि जसं भीमसेनजी पहिल्यांदा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी अर्धा पाऊण तास गात असत तसं यांनी ज्ञानेश्वरांचा एक सोनियाचा दिसाजी म्हणून यमन मध्ये बांधला होता आणि तो अभंग साधारण ख्यालाच्या अंगाने 30-35-40 मिनिटं चालायचा. इतके सुंदर 3 अंतरे त्याचे बांधले होते की पहिला अंतर पंचमापर्यंतच, दुसरा अंतर निषाद आला आणि तिसऱ्या अंतराला षड्ज लागेल. जसं आपण क्लासिकल डेव्हलप करतो त्या पद्धतीने ते ठाय लईत तो पहिला अभंग गायचे. म्हणजे त्याच्यासाठी की कुठलाही लाईटचा किंवा अभंगाचा कार्यक्रम हा शास्त्रीयनीच सुरू झाला पाहिजे असं जे बंदिशच गायली पाहिजे असं काही. दुसरं एक त्यांची आध्यात्मिक प्रवृत्ती असल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांनी खूप ज्या नवीन बंदिशी बांधल्या त्याच्यामध्ये सगळीकडे गुरु सज्जन लोक किंवा देव अशाच बंदिशी आहेत सगळ्या. कुठेही सह्या या पिया गया अशी त्यांची एकही बंदिश मला तरी माहिती नाही. पुढे त्यांनी ते सगळं म्हणजे पारंपरिक बंदिशी पण त्या गाणं कमी करून तिथे नवीन नवीन आपल्या स्वतःच्या बंदिशी ते गायला लागले. पण म्हणजे राजू काका आपण जर असं म्हटलं की जर प्रत्येक मैफिलीत जर ते नवीन अभंग गात असतील 3 किंवा 3 वेळा अभंग गायला की चौथ्यांदा गायचा नाही तर या रेशोनी जवळपास 50-100 अभंग त्यांचे कमीत कमी असायला पाहिजेत. म्हणजे मी तरी मला म्हणजे 40 ते 45 चाली तोंडपाठ आहेत त्यांच्या कमीत कमी. आणि किती असतील तर माहित नाही. कालच गाडीत आम्ही एक अभंग वेगळाच ऐकला की जो मी ऐकलेला नव्हता तो मला माहित नव्हता. वा. मला वाटतं आनंद आता की आपण एक अभंगांची खरंच तू जी ठरवली असती त्यांच्या चालींच्या अभंगांची एक मेडली घेऊया ज्याच्यामध्ये परत मला असं वाटतं की त्यांचे बालगंधर्व हे आराध्य असल्यामुळे बालगंधर्वांसारखाच इतकंच काय म्हणतो परमेश्वराला वाहून देऊन म्हणजे त्याच्यात भावपूर्णता आणि गोडी हे दोन्ही फॅक्टर्स जे आहेत तर ते बालगंधर्वांच्या सारखेच यांच्याही अभंगात खूप दिसतात आपल्याला. आता सगळे अभंग घेणं काही शक्य नाही आपल्याला. तर 2-3 अभंग आहेत त्याची एक छोटीशी मेडली म्हणजे त्यातल्यात चालीचं सौंदर्य ते म्हणण्याचं सौंदर्य हे थोडंसं झलक. अगदी गोविंद 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 हा गोविंद गोविंद मना लागली या छंद मना लागली या छंद मना लागली या छंद मना लागली या छंद गोविंद 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 मना लागली या छंद. मग गोविंद ते काया
गोविंद ते काया, गोविंद ते काया, भेद नाही देहात या, भेद नाही देवात या, भेद नाही देवात या, भेद नाही देवात या. गोविंद गोविंद मना लागली या छंद. आनंदले मन, आनंदले मन, मन आनंदले मन. आनंदले मन, आनंदले मन, मन आनंदले मन. आनंदले मन, मन आनंदले मन. प्रेमे पाझरती लोचन, प्रेमे पाझरती लोचन. तुका म्हणे आई जे विनुरेची वेगळी. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मना लागली या छंद, मना लागली या छंद, मना लागली या, लागली या, लागली या छंद. तू माझी माऊली देवा, तू माझी सावली देवा, तू माझी माऊली देवा, तू माझी सावली. तू माझी माऊली देवा, तू माझी सावली. पाहतो वाटुली पांडुरंगे, पांडुरंगे. पाहतो वाटुली पांडुरंगे, पांडुरंगे. तू माझी माऊली देवा, तू माझी सावली देवा, तू माझी माऊली देवा, तू माझी सावली. तू मज एकुला, तू मज एकुला. देवा तू माझी सावली, देवा तू माझी माऊली. तुका
तुका म्हणे जीव तुझ पाशी जडे, तुझ पाशी जडे, तुका म्हणे जीव तुझ पाशी जडे, तुझ पाशी जडे, तुझ विण ओस सर्व दिशा, सर्व दिशा, सर्व दिशा, तू माझी माऊली देवा, तू माझी सावली देवा, तू माझी माऊली देवा, तू माझी सावली. आहे भगवद्गीता, आहे भगवद्गीता, आहे भगवद्गीता, पूर्ण अमृत सरिता, पूर्ण अमृत सरिता, पूर्ण अमृत सरिता. एक एक अक्षरात, एक एक अक्षरात, एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे भगवद्गीता, आहे भगवद्गीता, पूर्ण अमृत सरिता. तो हा सगुण निर्गुण, तो हा सगुण निर्गुण, तो हा सगुण निर्गुण, ज्ञानेश्वरी आत्मपदीची सोयरी, आत्मपदीची सोयरी. एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत, एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. आहे भगवद्गीता, आहे भगवद्गीता, पूर्ण अमृत सरिता, पूर्ण अमृत सरिता, पूर्ण अमृत सरिता.
ही भैरवी जरी झालेली असली तरी ह्या भागातलं सांगतेचं गाणं अजून व्हायचं बाकी आहे. कारण मला माहिती आहे की जसं मी इथे बसून हे सगळं ऐकत असतो तसं तुम्ही सुद्धा अत्यंत मनापासून सगळं ऐकताय आणि हे कधीच संपू नये हे मला जसं वाटतं तसं तुम्हालाही वाटत असतं हेही मला माहिती आहे. आनंदाचा छोटा गंधर्वांचं हे गाणं म्हणजे असं म्हणू आपण की सुरांना एक दैवत्वाचा स्पर्शच आहे. म्हणजे आपण ऐकताना अक्षरशः सगळं विसरून जातो आणि असं वाटतच नाही की आपण आधी ऐकलेलं आहे किंवा असं वाटतच नाही की हे कधी संपावं, हे चालूच राहावं असं कायम वाटत राहतं. पुढच्या म्हणजे हा समुद्र आहे मोठा, हा संपतच नाही, याचा अंत दिसत नाही आपल्याला तसं बघायला गेल्यानंतर. परंतु पुढच्या भागामध्ये ह्या समुद्राचा अतिशय एक लोकप्रिय आणि सगळ्यांना आवडलेला आपण भाग बघणार आहोत, ज्याच्यामध्ये छोटा गंधर्वांचं संगीत नाटकातलं कॉन्ट्रीब्युशन आणि नट म्हणून किती मोठे होते हे आपल्याला कळेल. आनंददादा आपल्याला सगळं हे विश्लेषण करून दाखवेल. त्यामुळे आता हा भाग खूप मिनिटं झालेला आहे, खूप चाललेला आहे. मला वाटतं ह्या भागाच्या सांगतेकडे आपण यायला पाहिजे आणि ती सांगता सुद्धा छोटा गंधर्वांचा अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय भावपूर्ण असा अभंग आम्ही निवडलेला आहे, ज्या अभंगाने आपण ह्या भागाची सांगता करूया. तुला जर काही ऍड करायचं असलं तर तू करू शकतोस. नाही, तू म्हणलास तसंच की आपण त्याच्यात बुडून जातो हे अभंग ऐकताना आणि त्याचं कारण परत भावपूर्णता हे मेन कारण आहे त्यातलं. आणि असे असंख्य अभंग आहेत. आता आपण फक्त 3 घेतले त्याच्यापैकी, पण जी रेकॉर्डिंग्स त्यांची अवेलेबल आहेत तर कुठलाही अभंग ऐकताना हेच होतं आणि त्यामुळे ते दैवी शक्ती आहेच आहे त्याच्यात. तर या अभंगाने मला वाटतं ह्याही अभंगाची चाल छोटा गंधर्वांचीच आहे आपण जो घेणार आहोत. आणि याच्यात 2 वेगवेगळे रागही वापरले गेले, त्याच्यामुळे तो घेऊयात आपण. अगदी घेऊया. बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. विठ्ठल डोले. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे
ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. परेहुनी परते घर, परेहुनी परते घर. परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू, तेथे राहू निरंतर. तेथे राहू, तेथे राहू, तेथे राहू निरंतर. परेहुनी परते घर. परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर. सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता, सर्व सत्ता आली हाता. नामियाचा खेचरी दाता, नामियाचा खेचरी दाता, नामियाचा खेचरी दाता, नामियाचा खेचरी दाता. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. वाचे विठ्ठल रखुमाई, 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 वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल बोले, जेने बोले विठ्ठल बोले. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, ऐसे बोले, ऐसे बोले. गंधर्वगानच्या दुसऱ्या पर्वाचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.